नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरती करता महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आगामी परीक्षेसाठी नक्कीच हे प्रश्न खूप मोलाचे ठरणार आहेत। तरी चला मग सेशनला सुरुवात करूया। बघा, आतापर्यंत जे काही प्रश्न DMER पदभरतीमध्ये विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात। ओके, चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? बघा, इतिहासामध्ये प्रसिद्ध अशा पानिपतच्या 3 लढाया आहेत। तर यापैकी आपल्याला जी तिसरी लढाई आहे, पानिपतची तिसरी लढाई, पानिपतचे तिसरे युद्ध हे कधी झाले असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। पर्याय बघा, 1751, 1761, 1771 आणि 1781। बघा, पानिपतची जी तिसरी लढाई ही 1761 मध्ये झाली होती। ओके, पर्याय क्रमांक 2 1761 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, पहा आता तिसरी जी लढाई आहे विद्यार्थी मित्रो, ही कोणाकोणा झाली होती बरं? तर ही लढाई जी आहे ही मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली। ओके, ही जी आहे ही मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी ही लढाई झाली होती। ओके, कुठे झाली होती ही लढाई? पानिपत। ओके, पानिपतच्या लढाई आहेत ह्या, लक्षात द्या, पानिपत या ठिकाणी। आणि पानिपत हे जे ठिकाण आहे हे आहे सध्याच्या कुठे? तर हरियाणामध्ये। पानिपत कुठे आहे? हरियाणा या राज्यामध्ये हे ठिकाण आहे। आता बघा, पानिपतच्या एकूण 3 लढाया झाल्या होत्या। ओके, एकूण किती लढाया झाल्या होत्या? 3। मग आता यापैकी यात ज्या 3 लढाया झाल्या, एक होती विद्यार्थी मित्रो या ठिकाणी 1526 मध्ये पहिली लढाई। ओके, 1526 मध्ये पहिली लढाई झाली होती, जी की बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली होती। पहिली लढाई कोणामध्ये झाली होती? बाबर आणि इब्राहिम लोदी मध्ये झाली होती। दुसरी लढाई अकबर आणि हेमू मध्ये 1556 मध्ये झाली होती। ओके, बघा, दुसरी जी आहे ही 1556 मध्ये झाली होती विद्यार्थी मित्रो। तर ही झाली होती अकबर आणि हेमू मध्ये। जी पहिली लढाई होती 1526 यामध्ये बाबर विजयी झाला आणि या लढाईतूनच जो आहे मुघल सत्तेचा जो पाया आहे हा भारतामध्ये रोवला गेला होता। ओके, पहा थोडंसं आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी इतिहासात प्रसिद्ध जी पानिपतच्या 3 लढाया आहेत या प्रसिद्ध लढाया। ओके, पहा, यामध्ये पहिली लढाई जी आहे ही बाबर व इब्राहिम लोदी यांच्यात 1525 मध्ये झाली होती। ओके, किती मध्ये? 1525 मध्ये। त्यानंतर दुसरी लढाई जी आहे ही 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यात झाली होती। ओके, दुसरी लढाई 56 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यात अकबर विजयी झाला होता। आणि तिसरी लढाई ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता ते म्हणजे मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्या 1761 मध्ये ही लढाई झालेली होती। ओके, पहा, या स्वरूपाने आपल्याला पानिपतच्या या 3ही लढाया लक्षात ठेवता येतील। आणि ऑब्विसली प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पानिपतच्या युद्धावरती प्रश्न हे विचारले जात असतात, त्यामुळे सर्वांनी हा पॉईंट जो आहे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचा आहे। ओके, चला मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि या प्रश्नांची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र। पुढील प्रश्न काय? सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बघा, 1885 मधील राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन, राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसचं होतं। ओके, बघा, तर राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन झालं होतं या ठिकाणी कधी? बघा, तर डिसेंबर मध्ये झालं होते। ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र ते याचं जे अधिवेशन होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत। बघा, अध्यक्ष विचारलेले आहेत। पर्याय बघा, एक आहे दादाभाई नौरोजी, 2 व्योमेशचंद्र बॅनर्जी, 3 बदरुद्दीन तय्यबजी आणि 4 आहे फिरोजशाह मेहता। तर बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र जे पहिलं अधिवेशन होतं, ओके, पहिलं अधिवेशन कुठे झालं होतं रे? पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी। ओके, कुठे झालं होतं? मुंबई या ठिकाणी झालं होतं। बघा, 1885 मध्ये मुंबई येथील तेजपाल गोकुलदास संस्कृत पाठशाला, ओके, कुठे? तेजपाल गोकुलदास संस्कृत पाठशाला या ठिकाणी हे अधिवेशन जे आहे ते झालं होतं। आणि या ठिकाणी जे आहे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्या ठिकाणी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, ऍक्च्युअल मध्ये हे जे अधिवेशन आहे हे सर्वप्रथम कुठे होणार होतं? याची अगोदर ठिकाण ठरलं होतं पुणे। ओके, कोणतं ठरलं होतं या ठिकाण? पुणे। मात्र पुणे या ठिकाणी काय झालं होतं तर त्याच वेळी पुणे या ठिकाणी कॉलराची साथ आली होती। ओके, या ठिकाणी काय
पुणे या ठिकाणी कॉलराची साथ, कॉलरा आणि प्लेग जे आहे तर याची साथ आलेली होती. तर त्यामुळे या ठिकाणी जे आहे हे अधिवेशन, ही जागा बदलून मुंबई या ठिकाणी हे अधिवेशन शिफ्ट करण्यात आलं. ओके, बघा प्लेगची आणि कॉलराची साथ या ठिकाणी होती, तर अशा वेळी जे आहे हे अधिवेशन ठिकाण बदलून मुंबई करण्यात आलं होतं. ओके, चला थोडंसं या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह बघूया. पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. ठिकाण मुंबई, गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला. ओके, बघा आपल्याला जर शाळा जर विचारली कोणत्या ठिकाणी झालं, मुंबई, याच्या मुंबईमधील कोणत्या ठिकाणी, तर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला या ठिकाणी जी आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि हे पुणे येथे होणार होतं, पण कॉलराच्या साथीमुळे ते रद्द करण्यात आलं. बघा हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला, लक्षात असू द्या. ओके, बघा अगदी आपण डिटेलमध्ये या ठिकाणी क्वेश्चन हे अनालिसिस करतात विद्यार्थी मित्र. जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे, म्हणजे त्यांना देखील या क्लासचा फायदा नक्कीच होईल. ओके, बघा आता यामध्ये काही इंग्रज अधिकारी सहभागी होते विद्यार्थी मित्र. तर ते कोणते अधिकारी होते हे बघा. याच्यामध्ये जो आहे ॲलन ह्यूम. ओके, बघा हा संस्थापक आहे. ओके, राष्ट्रीय काँग्रेसचा हा संस्थापक आहे ॲलन ह्यूम. त्यानंतर हेनरी कॉटन, त्यानंतर विल्यम वेडनबर्न हे या ठिकाणी काय होते, तर या ठिकाणी इंग्रज अधिकारी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि एकूण 72 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते. ओके, एकूण 72 प्रतिनिधी. बघा आता मुस्लिम लीगचं जे होते याच्यामध्ये काय झालं त्यावेळेस की वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली, त्यामुळे त्यांनी या सभेवरती, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या दिवशी अधिवेशनावरती बहिष्कार टाकला. त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले नव्हते. 211 जे सदस्य होते त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले नव्हते. ओके, चला बघा आता मग यामध्ये काही आपले सदस्य देखील, त्यामध्ये प्रमुख कोण कोण होते तर पहा, यामध्ये प्रमुख होते दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वांछा, बदरुद्दीन तय्यबजी, रहीमतुल्ला सयानी, के.टी. तेलंग, गोपाळ कृष्ण आगरकर हे झालं, गोपाळगणेश आगरकर झाले, रानडे झाले, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, रंगय्या नायडू, सुब्रमण्यम अय्यर आणि आनंद चारदू हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. ओके, बघा हे आपले हे होते. आणि यामध्ये लोकमान्य टिळक जे आहे या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते विद्यार्थी मित्र, लक्षात असू द्या. ओके, चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल आणि जर तुम्हाला ही PDF जर तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल ना, ही जर तुम्हाला PDF हवी असेल तर काय करायचं आहे, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके, ही PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. तिथं तुम्हाला ही PDF अवेलेबल करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 ची थीम काय आहे. बघा या ठिकाणी ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट. ओके, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट जी होती 2025 ची, तर याची थीम आपल्याला विचारलेली आहे. ओके, बघा ऑप्शन्स बघा या ठिकाणी, शाश्वतता आणि नवोपक्रम, जागतिक सहकार्य, 3 आहे संभावना आणि 4 आहे तंत्रज्ञान आणि विकास. बघा या ठिकाणी जी समिट झाली होती विद्यार्थी मित्रो, ही कुठे झाली होती बरं हे देखील तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी ही झाली होती नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, कुठे झाली होती ही, नवी दिल्ली या ठिकाणी ही समिट झाली होती. ओके, बघा लक्षात असू द्या. या ठिकाणी IMP आहे, आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आता याची जी हे ठिकाण ठरलं दिल्ली, मग याची थीम काय होती, आपल्याला थीम विचारलेली आहे. बघा थीम काय होती, तर संभावना थीम होती. ओके, संभावना. बघा या समिटचे जे काही पोस्टर्स जे सर्क्युलेट करण्यात आले होते इंटरनेटवरती, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहून होतं ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट, खाली होतं संभावना. ओके, या पद्धतीने त्या ठिकाणी हे होतं. आपल्याला लक्षात ठेवायचं याचं थीम काय होती, तर संभावना. ओके, प्रोबॅबिलिटी, लक्षात असू द्या. पहा या ठिकाणी थोडंसं आपण एक्सप्लेनेशन बघूया. बघा जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची 9वी आवृत्ती, किती आवृत्ती होती ही 9वी आवृत्ती त्या ठिकाणी होती आणि ही दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. आता परिषदेची थीम बघा, जसं की तुम्हाला सांगितलं काय, संभावना अशी होती. परिषदेची थीम काय होती, संभावना अशी परिषदेची थीम त्या ठिकाणी होती. आणि या परिषदेचे उद्घाटन हे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर, ओके, कोणी केलं होतं याचं उद्घाटन, S जयशंकर यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. होप सर्वांना हा मुद्दा अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झाला असेल. सर्वांचा हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला पहा या ठिकाणी अशा पद्धतीचं समिटचं या ठिकाणी जो आहे लोगो हा बनण्यात आला होता विद्यार्थी मित्र. बघा न्यू दिल्ली या ठिकाणी हे समिट होतं. कुठे होतं, न्यू दिल्ली या ठिकाणी. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला जसं दिसून पडतं ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट, याचं काय आहे, संभावना. काय आहे, संभावना ही आहे
थीम या ठिकाणी लक्षात असू द्या. थीम काय होती रे, तर थीम होती संभावना. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा अशा पद्धतीने आपण हा जो पॉईंट आहे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकतो. ओके, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो. पुढचा प्रश्न काय, बोहाग बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो. बघा बोहाग बिहू उत्सव. आता बघा या ठिकाणी बोहाग या शब्द जो आहे हा आपल्याला कन्फ्यूज करू शकतो. ओके, बोहाग हा शब्द आपल्याला कन्फ्यूज करतो, पण एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला विचारलं काय बरं, बिहू विचारलेला आहे. ओके, बिहू विचारलेला आहे. आता बिहू हा कोणत्या राज्याचा आहे आपल्याला आता माहित आहे. पश्चिम बंगालचा आहे का, आसामचा आहे का, त्रिपुराचा आहे की मेघालयचा आहे. बिहू हा उत्सव आसाम राज्यात साजरा केला जातो. ओके, बिहू कुठे, आसाममध्ये साजरा केला जातो. बोहाग बिहू म्हटलेला आहे. ओके, आसाममध्ये काय, बोहाग बिहू हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, बघा याच्यामध्ये विविध प्रकारे नृत्य केले जाते. अनेक पदार्थाचे जे खाद्यपदार्थ आहेत पद्धतीचे त्या ठिकाणी बनवून हे एकमेकाला चालले जातात. ओके, पहा अशा पद्धतीचा हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बोहाग बिहू हा आसाम राज्यातील एक प्रसिद्ध उत्सव आहे. हा उत्सव नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जातो. बघा हा जो उत्सव आहे हा कधी साजरा केला जातो, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा जो उत्सव आहे हा साजरा केला जात असतो. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा मुद्दा. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओके, बघा महाराष्ट्र राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन की मधुमक्षिका पालन. तर विद्यार्थी मित्रो, दिलेल्या पर्यायापैकी जे मत्स्यपालन आहे तर मत्स्यपालनाला या ठिकाणी काय आहे, तर कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 मत्स्यपालन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 22 एप्रिल 2025 रोजी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे मच्छीमारांना कृषी क्षेत्रातील योजनांचा लाभ मिळेल. बघा महत्त्वपूर्ण आहे. आता याचा फायदा काय होणार आहे त्याला, की कृषी क्षेत्रातील ज्या काही योजना आहेत या योजनांचा लाभ आता मच्छीमारांना देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. हा फायदा त्या ठिकाणी त्यांना होणार आहे. ओके, चला मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी एक वेळ काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आणि जर हे जे काही प्रश्न आपण बघतोय या प्रश्नांची ही जी PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल, ही PDF जर हवी असेल तर याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो. बघा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पर्याय बघा, 1 आहे सभापती, 2 उपसभापती, 3 गट विकास अधिकारी आणि 4 आहे ग्रामसेवक. ओके, तर कोण असतो विद्यार्थी मित्रो, तर या ठिकाणी हा असतो ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर. ओके, ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर. मग हा कोण आहे बरं, यालाच म्हणतात गट विकास अधिकारी. ओके, ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर मीन्स गट विकास अधिकारी. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी थोडंसं आपण याचं स्पष्टीकरण बघूया. पहा विद्यार्थी मित्रो, पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात. ओके, गट विकास अधिकारी म्हणजेच BDO काय या ठिकाणी हे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात. जी व्यक्ती त्या ठिकाणी BDO म्हणून कार्यरत असेल तीच त्या ठिकाणी काय पंचायत समितीचे सचिव असेल. ओके, बघा पदसिद्ध आहे, हे जे पद आहे काय पदसिद्ध आहे. आता बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 97 नुसार गट विकास अधिकाऱ्याची म्हणजेच BDOची नियुक्ती केली जाते. परंतु BDOचे पद हे समुदाय विकास कार्यक्रमाअंतर्गत 1952चा जो आहे
यामध्येच निर्माण झालेले आहे. ओके. आणि या पदावरील अधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत होते आणि त्यांची नेमणूक ही राज्य सरकार करीत असते. ओके. चला, क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, हा परीक्षेला देखील वारंवार येत असतो. ओके. बघा, भाषावार प्रांतरचना काय म्हटलेलं आहे? भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा, जो भाषावार प्रांतरचना आयोग होता, तर या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. न्यायमूर्ती SK दार, SK पाटील, ब्रिजलाल बियानी आणि काकासाहेब गाडगीळ. ओके. तर बघा, दिलेल्या पर्यायापैकी विद्यार्थी मित्रो भाषावार प्रांतरचना म्हटलं की लक्षात असू द्या, या ठिकाणी यासाठी एक कमिशन नेमण्यात आलं होतं, ते म्हणजे होतं दार कमिशन. ओके. कोणतं होतं? दार कमिशन. आणि दार यावरून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल न्यायमूर्ती SK दार. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती SK दार हे त्या ठिकाणी होते. बघा, आता थोडंसं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया याचं काय आहे विद्यार्थी मित्र. बघा, भाषावार प्रांतरचना आयोग याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती SK दार. घोषणा झाली होती 17 जून 1948 ला आणि याने अहवाल सादर केला होता, तो म्हणजे 1948 मध्ये अहवाल सादर केला. आणि या अहवालामध्ये एक शिफारस होती, तर काय? राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा. बघा, राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा जो आहे हा प्रमुख निकष त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि दुसरी एक शिफारस होती, ती म्हणजे आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती ही भाषिक आधारावर करण्यात त्या ठिकाणी अनुकूलता दर्शवली होती. आणि भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हटलं तर ते आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आंध्र प्रदेश. ओके. कोणतं आहे? आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्माण झालेलं देशातील पहिलं राज्य आहे. ओके. चला, या देखील पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये यापूर्वी येऊन गेलेले आहेत. इतर ज्या काही परीक्षा असतात, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य विभागाच्या भरत्या किंवा सरळ सेवेच्या ज्या इतर काही भरत्या आहेत, त्याच्यामध्ये देखील आपल्याला यावरती प्रश्न हा बघायला मिळालेला आहे. ओके. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, कव्हर अप करायची आहेत. ओके. चला, होप सर्वांना या ठिकाणी हा व्हिडिओ आवडत असेल. हे आपलं सेशन जे आहे सर्वांना आवडत असेल. जर सेशन आवडत असेल तर सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करा. बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? बघा, भारताची जी घटना समिती होती, ओके, घटना समिती म्हणजेच काय, याला आपण काय म्हणतो, अजून एक नाव आहे ते म्हणजे संविधान सभा. ओके. घटना समितीला अजून एक नाव काय होतं? तर अजून एक नाव होतं त्याला, ते म्हणजे संविधान सभा. ओके. मग आता या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन विचारलेलं आहे, कधी झालं होतं? ऑप्शन्स बघा, 8 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 की 15 ऑगस्ट 1947. कधी झालं होतं? तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचं म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक भेटली होती, म्हणजे पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी झालं होतं. ओके. बघा, आता पहिल्या अधिवेशनाच्या वेळी कोण अध्यक्ष होते? बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मात्र हे कायमस्वरूपी होते. मग तात्पुरते पहिल्या बैठकीला एक तात्पुरते अध्यक्ष नेमण्यात आले होते आणि उपाध्यक्ष देखील नेमण्यात आले होते. तर ते कोण होते हे माहिती असणं गरजेचं आहे, ते आपण बघूया. पहा, या ठिकाणी जे पहिलं अधिवेशन झालं विद्यार्थी मित्रो, बघा, संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 नवी दिल्ली या ठिकाणी झालं. अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. कोण होते? सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते. तात्पुरते अध्यक्ष होते आणि यांच्या नावाची जी शिफारस आहे ही आचार्य JB कृपलानी यांनी केली होती. यांच्या शिफारसीवरून सच्चिदानंद सिन्हा यांना फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार त्या ठिकाणी तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ओके. फ्रान्सची जी ज्येष्ठतम पद्धत आहे त्यानुसार तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. आणि त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून देखील एका व्यक्तीची निवड करण्यात आली, ते म्हणजे फ्रँक अँथोनी. ओके. कोण होते? फ्रँक अँथोनी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. बघा, आपण हे जे काही प्रश्न बघतो हे प्रश्न खूप डिटेल्समध्ये आपण कव्हर करतो विद्यार्थी मित्रो, जेणेकरून याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला या प्रश्नाच्या संदर्भात जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुमचा चुकता कामा नये, तो तुम्ही व्यवस्थितरित्या टॅकल करू शकाल.
त्या अनुषंगाने आपण अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी जे आहे ॲनालिसिस घेत आहोत. जर ॲनालिसिस आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला बघा. यानंतर उद्घाटन भाषण झाले आणि ते भाषण केलं होतं BN राव यांनी. आता BN राव यांची भूमिका काय होती संविधान सभेमध्ये, कायमस्वरूपी भूमिका? तर हे होते संविधान सभेचे या ठिकाणी काय कायदेशीर सल्लागार. ओके, हे काय होते विद्यार्थी मित्र? तर हे होते कायदेशीर सल्लागार. कायदेशीर सल्लागार होते संविधान सभेचे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. आणि संविधान सभेतील एक महत्त्वपूर्ण समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. ज्या संविधान सभेतील उपसमित्या होत्या त्यापैकी मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ओके, पहा आता संविधान सभेच्या संदर्भात अजून खूप महत्त्वपूर्ण मुद्दे आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा, ही जी माहिती आहे ही खूप महत्त्वाची आहे. ओके, सर्वांनी याचा लगेच स्क्रीनशॉट करून घ्या किंवा PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, तिथं तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ओके, बघा सांगा बरं आता घटना समितीची निशाणी काय होती? घटना समितीची निशाणी होती हत्ती. घटना समितीची निशाणी काय होती? हत्ती. आणि चीफ ड्राफ्ट्समन जी समिती होती तिचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. ओके, चीफ ड्राफ्ट्समन कोण होते? तर HC मुखर्जी होते. आणि भारतीय राज्यघटना जी ओरिजिनल राज्यघटना आहे ही एका व्यक्तीने त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिली होती. तर ते व्यक्ती होते प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ओरिजिनल जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपात त्यांनी लिहिलेली आहे. आणि राज्यघटनेच्या भोवती जे नक्षीकाम झालेलं आहे सुंदर असं नक्षीकाम, तर ते सुंदरचं नक्षीकाम कोणी केलं आहे? तर ते केलं आहे BOR राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. ओके, BOR राम मनोहर सिन्हा यांनी हे नक्षीकाम केलेलं आहे. आणि ओरिजिनल जी त्याची प्रत आहे 3 प्रतीमध्ये ते लेखन करण्यात आलं होतं. त्या ज्या प्रती आहेत त्या या आपल्या संसदेमध्ये हेलियमच्या काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके, चला सुरक्षित असं हेलियम गॅसच्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल, आपलं स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडत असेल तर काय करायचं आहे? जर चॅनलवर नवीन असेल तर अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर एक वेळ सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील. आणि जर या प्रश्नांची PDF जर तुम्हाला हे जे आपण शिकतोय ही सर्व PDF जर तुम्हाला हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? बघा आपलं जे फुफ्फुस आहे तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, रक्तपुरवठा, रक्ताचे शुद्धीकरण, पचन प्रक्रियेस मदत आणि पचन झालेले अन्न साठा. ओके, बघा फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय असणार बरं? फुफ्फुसाचं मुख्य कार्य काय? तर याचं आहे रक्त शुद्धीकरण. ओके, काय आहे? रक्त शुद्धीकरण मुख्य कार्य म्हटलं तर. बघा आपलं जे फुफ्फुस आहे याचं रक्त शुद्धीकरणामध्ये खूप महत्त्वपूर्ण कार्य आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा फुफ्फुस म्हणजे लंग्स. ओके, मुख्य कार्य काय? रक्ताचे शुद्धीकरण करणे. मुख्य कार्य काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणे. हे जे कार्य हे वातावरणातील ऑक्सिजन घेऊन ते रक्तात पोहोचवणे आणि रक्तातील जो CO2 आहे तो वातावरणात सोडणे हे आहे. ओके, बघा वातावरणातील ऑक्सिजन आतमध्ये घेऊन तो रक्तात मिसळणे आणि रक्तातील जो CO2 कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर सोडणे. ओके, बघा डावे फुफ्फुस हे उजव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे आकाराने लहान असते. ओके, थोडेसे काय असते? आकाराने लहान आणि थोडेसे चपटे असते. ओके, बघा आता एका फुफ्फुसात जवळजवळ 300 मिलियन वायुकोश असतात. बघा हे जे फुफ्फुस आहे ना याच्यामध्ये जवळपास 300 मिलियन हे वायुकोश त्या ठिकाणी एका फुफ्फुसामध्ये असतात. ओके, आणि त्यांचा व्यास हा 0.1 mm असतो. व्यास किती असतो? व्यास बरं, तर व्यास असतो 0.1 mm एवढा फुफ्फुसांचा जो आहे तो वायुकोशांचा व्यास असतो. फुफ्फुसामध्ये जे वायुकोश आहे त्यांचा व्यास किती असतो? 0.1 mm. आणि किती वायुकोश असतात एका फुफ्फुसात? त्या ठिकाणी जवळपास 300 मिलियन वायुकोश त्या ठिकाणी असतात. आणि वायुकोश जर पृष्ठभागावर पसरवल्यास किती? 80 चौरस मीटर क्षेत्र व्यापते. बघा वायुकोश जर पृष्ठभागावर पसरला तर 80 चौरस मीटर एवढं क्षेत्र त्या ठिकाणी ते
व्याप्त. ओके, बघा आता फुफ्फुसाचं जे आहे यामध्ये काय असतात, एक श्वसन नलिका असते आणि दुसरा असतो वायुकोश. ओके, एक असते श्वसन नलिका आणि दुसरा असतो वायुकोश. आता याच्यामध्ये बघा लंग्स याला काय म्हणतात बघा आता वायुकोशाचा आकार हा फुग्यासारखा असतो. वायुकोशाचा आकार कसा असतो रे म्हटलं तर आकार जो असतो तो असतो वायुकोशाचा जो आकार असतो हा फुग्यासारखा असतो. कसा असतो, फुग्यासारखा त्या ठिकाणी आकार असतो. ओके, पहा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात. बघा अणूंच्या ज्या कक्षा आहेत, ओके, अणूच्या ज्या कक्षा आहेत तर यापैकी जी अणूची तिसरी कक्षा असते ना, बघा अणूच्या या ठिकाणी कक्षा असतात विद्यार्थी मित्र विविध. ओके, बघा ही एक कक्षा, ही दुसरी, ही एक आणि ही एक, अशा पद्धतीने कक्षा असतात. ओके, मग बघा या ठिकाणी अणूच्या ज्या कक्षा म्हणतो आपण, तर यापैकी ही जी तिसरी कक्षा असते या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा 3, 8, 18 की 32. किती असणार बरं विद्यार्थी मित्र. या ठिकाणी बघा जी तिसरी कक्षा आहे ना, तिसऱ्या कक्षेत असतात 18 इलेक्ट्रॉन. किती असतात, 18. तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन येतात, 18 इलेक्ट्रॉन येतात. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला हे देखील आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर सर जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला. ओके, बघा या ठिकाणी स्टोनी या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉन असे नाव दिले. ओके, इलेक्ट्रॉनचा शोध त्यांनी लावला, मग त्यांना स्टोनी हे जे शास्त्रज्ञ यांनी इलेक्ट्रॉन असं नाव त्या ठिकाणी दिलं. आणि कॅथोड किरणांचा अभ्यास करताना जे थॉम्सनला जो आहे इलेक्ट्रॉनचा शोध लागला. बघा जे थॉम्सन हे कॅथोड किरणांचा अभ्यास करतो त्यावेळी त्यांना जो आहे शोध लागला. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता जे कक्षा असतात, ओके, बघा या ठिकाणी आपण कक्षा समजून घेऊया. याच्या ज्या कक्षा आहेत इलेक्ट्रॉनच्या, यामधील जी पहिली कक्षा आहे, ओके, पहिली इलेक्ट्रॉनची जी पहिली कक्षा आहे, पहिल्या कक्षेत किती असतात तर पहिल्या कक्षेतनी 3 इलेक्ट्रॉन असतात. दुसरी कक्षा, दुसऱ्या कक्षेतनी 8 इलेक्ट्रॉन असतात. तिसरी कक्षा, तिसऱ्या कक्षेतनी 18 इलेक्ट्रॉन असतात आणि चौथ्या कक्षेतनी या ठिकाणी 32 इलेक्ट्रॉन असतात. ओके, किती असतात, 32. या ठिकाणी लक्षात असू द्या. बघा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या जे आहेत त्या ठिकाणी परीक्षेमध्ये निकाल देणारे असतात. ओके, चला होप सर्वांना आजचं हे जे सेशन आहे हे सेशन आवडलं असेल आणि सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्र. ओके, पहा अशा पद्धतीने जर विद्यार्थी मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला, ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. आणि याची जर PDF डाउनलोड करायची असेल तर याकरता तुम्हाला काय करावं लागेल, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल. त्याच्यामध्ये या PDF ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. ओके, चला बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.